नमस्कार मंडळी. तुमच्या बेडरूममधला तोचपणा आणि कंटाळवाणं रुटीन बदलून तुमच्या जोडीदाराला सुखाचा धक्का द्यायचाय? तुमची बेड लाईफ आणखी रोमांचक बनवायचे? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मी तुमची होस्ट डॉक्टर संगीता जाधव आणि आज मी तुम्हाला जिभेच्या अशा काही खास पद्धती सांगणार आहे ज्याने तुमच्या जोडीदाराचा आनंद दुप्पट होईल. लक्ष देऊन ऐका हं. असा कोणताही माणूस नसेल ज्याला हा प्ले ट्राय करायला आवडत नसेल. पण नेमक्या पद्धती काय आहेत? बऱ्याचदा आपण एकाच पद्धतीने ते करत राहतो आणि त्यामुळे आपल्या जोडीदाराला त्रासही होऊ शकतो. म्हणूनच आज मी तुम्हाला तुमच्या जिभेच्या अशा काही टेक्निक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आनंद दुप्पट करू शकता. जेवढेही पुरुष हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी पटापट इकडे या. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. या पद्धती लक्ष देऊन शिका आणि पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशाच नवीन गोष्टी शिकायच्या असतील आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळवायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्यासोबतच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुमच्या स्टॅमिना आणि बेड लाईफ सुधारायची असेल तर मला वाटतं हे चॅनल तुमच्या सबस्क्रिप्शन लिस्टमध्ये असायलाच हवं. तर चला सुरू करूया. तर मंडळी, आपण जिभेबद्दल बोलत होतो. तुमची जीभ तुमच्या जोडीदाराच्या संवेदनशील भागांवर काय जादू करू शकते याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. पण यात काय समस्या येतात आणि हे नक्की कसं करायचं ते आपण समजून घेऊया. बऱ्याचदा आपला जोडीदार प्रयत्न करत असतो पण आपल्याला काहीच जाणवत नाही, कारण ते एकाच साच्यात केलं जातं किंवा तिथे स्वच्छतेची काळजी घेतली गेलेली नसते. त्यामुळे जर तुम्हाला हा आनंद वाढवायचा असेल तर योग्य पद्धती शिकणं खूप गरजेचं आहे. फक्त मी करतोय हेच खूप आहे असा विचार करू नका. शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर सर्वात पहिली पद्धत आहे ज्याला आपण फ्लॅट लिप टेक्निक म्हणतो. ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जिभेने जास्तीत जास्त भाग कव्हर करता. तर विचार करा, जर ही तुमची जीभ आहे तर तुम्ही जास्तीत जास्त भाग कव्हर करून प्ले कराल. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही तो भाग कव्हर कराल. उदाहरणार्थ मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करते. समजा हा तुमच्या जोडीदाराचा खाजगी भाग आहे तर तुम्ही तुमच्या जिभेने जास्तीत जास्त भाग कव्हर कराल. यालाच फ्लॅट टंग टेक्निक म्हणतात. यामध्ये तुम्ही तुमच्या जिभेचा जास्तीत जास्त हिस्सा वापरत आहात. दुसरी पद्धत आहे टिप टच टेक्निक, ज्याला आपण टंग टिप किंवा टिप फ्लिकिंग असेही म्हणतो. उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये वरचा भाग खूप संवेदनशील असतो. तिथे तुम्हाला फक्त तुमच्या जिभेचं टोक त्या आजूबाजूला गोल फिरवायचं आहे. संपूर्ण जीभ नाही, तर फक्त तुम्ही जिभेचं टोक वापरत आहात. तिसरी पद्धत आहे ज्याला आपण द प्रेशर टच म्हणतो. यामध्ये तुम्ही तुमच्या जिभेने किंवा जिभेच्या टोकाने थोडा वेळ दाब देण्याचा प्रयत्न कराल आणि मग सोडून द्याल. जेव्हाही तुम्ही हे करत आहात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे दात मध्ये येता कामा नयेत. यामुळे तुमच्या जोडीदाराला वेदना होऊ शकतात. त्यामुळे जिभेने दाब द्यायचा आणि सोडायचं हे सुद्धा तुमच्या जोडीदारासाठी खूप रोमांचक असू शकतं. या व्यतिरिक्त मी एका खूप छान पुस्तकात याबद्दल वाचलं होतं की तुम्ही काही आकृत्या बनवू शकता. जसे की तुम्ही तुमच्या जिभेच्या टोकाचा वापर करून तुमच्या जोडीदाराच्या संवेदनशील भागावर 8, 1, ए असे काहीही आकार बनवू शकता आणि तुमच्या जोडीदाराला ओळखायला सांगा की तुम्ही तुमची जीभ कशी फिरवली आहे. हा खेळ सुद्धा तुमच्या जोडीदाराला खूप जास्त उत्तेजित करू शकतो. याशिवाय गोल फिरवणे किंवा गिरक्या घेणे यांसारख्या पद्धतीही तुमच्या जोडीदाराला मदत करतात. नेहमी हे समजून घ्या की तुमच्या हातांचा आणि तोंडाचा वापर एकाच वेळी झाला पाहिजे, जेणेकरून तुमचा जोडीदार याचा पूर्ण आनंद घेऊ शकेल. असं नको व्हायला की तुम्ही फक्त एकाच ठिकाणी लक्ष देत आहात. याशिवाय एका बाजूने दुसऱ्या बाजूला आणि वरून खाली हालचाल करणं सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रकारे नवीन गोष्टी करून पाहिल्याने तुमच्या जोडीदाराला एक वेगळाच आनंद मिळू शकतो. तुम्ही चाहिल्यास बर्फाचा खडा ठेवून किंवा थोडंसं कोमट काहीतरी वापरूनही तुमच्या जोडीदाराला खुश करू शकता. अनेक लोक जिभेसोबतच मधाचा किंवा काही खाण्यायोग्य सुगंधी द्रव्यांचा वापर करतात. ते सुद्धा तुमच्या जोडीदाराला उत्तेजित करेल. हे सगळं यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी कोणती पद्धत वापरू इच्छिता. खूप जास्त वेळ हे केल्यामुळे बऱ्याचदा तुमच्या जोडीदाराच्या खाजगी भागावर सूज किंवा लालसरपणा येऊ शकतो. पण घाबरायचं कारण नाही. हळूहळू ते ठीक होईल. जर संसर्गासारखी शक्यता वाटत असेल तर बाजारात अनेक मलम उपलब्ध आहेत जे तुम्हाला यातून बरे करतील. पण समजून घेण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संमती आणि जोडीदार असा हवा ज्याला तुम्ही नीट ओळखता आणि जे वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित असावं. अन्यथा फक्त आणि फक्त डेंटल डॅम किंवा संरक्षणाचाच वापर करायचा आहे. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा आणि त्यानंतर योग्य प्रकारे स्वच्छता राखणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मला आशा आहे की माझ्या या व्हिडिओने तुमच्या शंका दूर केल्या असतील. तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल किंवा अशी माहिती हवी असेल तर पटापट या चॅनलला सबस्क्राईब करा. मला वाटतं याहून अधिक चांगलं वैज्ञानिक आणि वैद्यकीय माहिती देणारं चॅनल तुम्हाला मिळणार नाही, जे तुमच्यासाठी योग्य असेल. मी तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेत हे सगळं समजावून सांगायचा प्रयत्न करते. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
यावर फक्त हसण्यापेक्षा हे समजून घ्या की जेव्हा तुमचा जोडीदार खरोखर खुश होतो आणि तुमची बेड लाईफ सुधारते तेव्हा तुम्हाला समजेल की हे शिक्षण किती महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला माझे विचार पटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.